नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, कम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे, आता सर्व काही एकाच छताखाली। खास उन्हाळी धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे। फक्त 999 रुपये मध्ये आधार पे उधार। एलईडी टीव्हीवर 3999 चा मिक्सर फ्री। मोबाईल खरेदीवर 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री। फ्रीज खरेदीवर 3999 चा मिक्सर फ्री। फर्निचर खरेदीवर 1999 ची इस्त्री फ्री। जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा। एक्सचेंज ऑफर। लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट। यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। आपण पाहत आहात स्टार वन मराठी, जाणीव समाज मनाची। मिरज तालुक्यात काँग्रेसच्या गाड्यांचे इंजिन खराबच। आमदार विश्वजित कदमांचे पेट्रोल डिझेल व्यर्थ जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील सक्रिय झाले आहेत। त्यांनी मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। यावेळी विश्वजित कदम म्हणाले की तुम्ही थोडे धाडस दाखवा, तुमच्या धाडसाला पेट्रोल डिझेल कसं टाकायचं याची जबाबदारी माझी। कार्यकर्त्यांना असे आश्वस्त करतानाच त्यांनी कानपिचकाही दिला। आपण पेट्रोल डिझेल टाकू, पण गाडीचं इंजिन पण मजबूत पाहिजे, नाहीतर पेट्रोल डिझेल द्यायचे, सगळा खर्च करायचा आणि ज्या गावातला उमेदवार त्याच गावात मते पडली नाहीत असे व्हायला नको, असेही आमदार कदम म्हणाले। आमदार कदम हे मिरज तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगलेच ओळखून आहेत की काय, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार विश्वजित कदम ताकद द्यायला तयार आहेत, त्यासाठी ते समर्थही आहेत। मात्र त्यांची ताकद मिरज तालुक्यात घेणार कोण, असा प्रश्न काँग्रेस पक्षात उभा आहे। मागील लोकसभा निवडणुकीत तालुक्याने काँग्रेसचे अपक्ष उमेदवार खासदार विशाल पाटील यांना भरभरून मते दिली। याच मेळाव्यात खासदार पाटील यांनी त्याचा उल्लेख केला। तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटात ते आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले। लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्याबद्दल लोकप्रियतेची आणि पाठिंब्याची प्रचंड मोठी अशी लाट मिरज मतदारसंघात उसळली होती। मात्र तालुक्यातील काँग्रेसच्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांनी ती लाट उलटी परतवल्याची गत झाली आहे। मतदारसंघात विरोधी पक्ष असलेला भाजप ताकद वाढवत आहे। त्यापाठोपाठ महायुतीतले राष्ट्रवादी अजितदादा गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट प्रबळ होत आहेत। हे तिन्ही पक्ष विकास कामांसोबतच जनतेचे प्रश्न मांडत आहेत। मात्र त्याच वेळी काँग्रेसचे पदाधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र आहे। ना जनतेच्या प्रश्नांवर कोणते आंदोलन, ना जनतेशी संपर्क, ना विरोधी पक्षांवर कोणती टीका, ना पक्षाचे कोणते स्वतंत्र धोरण, अशी मिरज मतदारसंघात स्थिती आहे। पक्ष संघटनेत पदांच्या खुर्च्या अडवून बसलेल्या पदाधिकाऱ्यांबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। अपवाद वगळता जनमत असणाऱ्या गावोगावच्या आणि शहरातील स्थानिक नेते मंडळींनी काँग्रेसचा सोडून सत्ताधारी पक्षाचा हात धरला आहे। काँग्रेसचे नेते पक्षात उरल्या सुरलेल्यांना ताकदीने लढा म्हणत आहेत। मात्र नेत्यांचे हे उसने अवसान घेऊन ते कुठपर्यंत लढणार, हा सुद्धा प्रश्न उरतोच। त्यामुळे आमदार विश्वजित कदम यांनी शंका उपस्थित केल्याप्रमाणे खरेच मिरज तालुक्यात काँग्रेसच्या गाड्यांचे इंजिन खराब झाले आहे का? आमदार विश्वजित कदम यांनी पुरवलेले पेट्रोल डिझेल व्यर्थ जाणार का, असे प्रश्न उपस्थित करण्याला वाव निर्माण झाला आहे। काही झालं तरी माणसं माझ्या पाठीशी उभे राहतील आणि तुमचं कोणी वाकडं करू शकत नाही। तुम्हाला कोणी वाकडं करू शकत नाही, पण तेवढा आत्मविश्वास आहे, थोडा संपर्क आहे, लोकांना काही लागत नाही। लोकांच्या सुखदुःखात जरी आपण सहभागी झालो ना आणि थोडी कधीतरी आयुष्यात मदत केली तरी माणसं, सर्वसामान्य गोरगरीब माणूस असतो ना, तो त्याची जाणीव होतो। पुढारी असतात ती बिघडलेली असतात, गोरगरीब माणसं ती कधी विसरत नाही। आणि तुमच्या तालुक्यात कोण कोण पुढारी बिघडले ते मला चांगलं माहिती आहे, त्यांना पण चांगलं नाही, म्हणून मी त्याच्यावर आता भाष्य करणार नाही। परंतु गौरवानी माणसं तुमच्या उभी राहतील आणि मग तर थोडं धाडस लागतं। माझं म्हणणं तुमच्या धाडसाला पेट्रोल डिझेल कसं टाकायचं ती जबाबदारी माझी। तुम्ही फक्त धाडस टाका की मी आहे, विशालदादा विश्वजित कदम आहे, मी पंचायत समिती लढायला तयार आहे, मी या ठिकाणी जिल्हा परिषद लढायला तयार आहे। आम्ही पेट्रोल डिझेल टाकू, पण गाडीचं इंजिन पण मजबूत पाहिजे। आता गाडीचं इंजिन मजबूत पाहिजे, तुझं काहीतरी पाहिजे ना, थोडं गावात पाहिजे, थोडं 4 गावात पाहिजे, नाही तर उद्या उमेदवारी द्यायचो, पेट्रोल डिझेल द्यायचो, सगळा खर्च करायचा आणि नंतर घरातली सुद्धा गावात पडली, अशी भाषण काढू नका म्हणजे झालं। नाहीतर ज्या गावातला उमेदवार त्या गावात सुद्धा मत नाही, हे असतं काय करू लढायचं ना, तर आत्मपरीक्षा करून ताकदीने हिमतीने लढा, आम्ही तुमच्या पाठीशी।
आणि मी जर पाठीशी उभा राहील